तुकोबाराय. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंतावर असणारी श्रद्धा प्रगट केली आहे. का निष्ठा, देव आणि भक्तांचं अतूट नातं या अभंगातून सांगितले. नाते भरपूर आहेत, पण देवासारखं आणि भक्तासारखं नातं जगात कोणाचंच नाही. तुमचे आमचे नाते सगळ्यांना माहित आहे. तुमचे आमचे नाते हे वेळ आल्यानंतर आठवतात. सुखात कोणी आठवत नाही, दुःखामध्ये आहे का. जीवन भाऊ, जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे ना तोपर्यंत नाते गोते जवळ आहे तुमच्या. एकदा खिसा गार झाला कोणी जवळ येत नाही का. देव भक्ताचं नातं असं अतूट नातं आहे. जेव्हा देवावर संकट येतं तेव्हा देव भक्ताचा धावा करतो, आणि भक्तावर जेव्हा संकट येतं तेव्हा भक्त देवाचा धावा करत आहे का. तुमच्या लक्षात येण्यासाठी उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबारायांसोबत 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होता, उमेश बाबा. आणि त्या काळामध्ये कीर्तन झाल्यानंतर आता सारखं पाकिट बुका काही नव्हतं, नारळ नव्हतं. निष्काम सेवा असायची, निष्काम सेवा. रोजचं कीर्तन, रोजचं कीर्तन. आज कुठं अकोट, उद्या रेल, परवा शेगाव. रोज 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 प्रपंचाकडे लक्ष नाही, लेकरा बाळाकडे लक्ष नाही. उठलं की कीर्तन, उठलं की कीर्तन, उठलं की कीर्तन. खरं सांगा बरं, रोज बिना पाकिटाचं कीर्तन असल्यानंतर कोणत्या बायकोला बरं वाटणार आहे. उठलं की कीर्तन, प्रपंचाकडे लक्ष नाही. ती टाळकऱ्याची बायको वैतागून गेली. तिने विचार केला, ज्या महाराजांनी माझा मालक पागल केला त्या महाराजांचा काटा काढायचा. काटा काढणं कळते नाही, काटा काढायचा. मनात राग होता, याच महाराजांनी माझा मालक पागल केला, प्रपंचाकडे लक्ष नाही, संसाराचं वाटोळं केलं. राग मनात होता, आणि म्हणून एक दिवस आपल्या मालकाला तिने सहज विचारलं, मालक काय ग, ज्यांच्यासोबत तुम्ही रोज कथेला जाता, कीर्तनाला जाता ना, त्या महाराजांना आपल्या घरी घेऊन या ना. हे बघा, मी सगळी सफरचंद घेऊन येते, पुन्हा पपई काय असं सगळी फराळाची व्यवस्था करते, तुम्ही फक्त त्यांना घेऊन या. हे बघा, उद्या दीपावली आहे ना, मग स्नानालाच घेऊन या. याला काय माहिती, साधूशीने कळे दुर्जनाची बुद्धी आहे. दुसऱ्या दिवशी तुकोबारायला घरी स्नानाला बोलवलं. या माऊलीच्या मनात राग होता, या महाराजांनी माझा मालक पागल केला, आणि म्हणून तुकोबारायला स्नानासाठी बोलवण्यात आलं. तुकोबारायला त्या स्नानाला बसवलेला आहे. उघड्या अंगाचे तुकोबाराय. अरे रात्री 12 वाजता उखळतं पाणी तयार केलं होतं. स्नानाला उखळतं पाणी आहे का. ज्या पाण्यामध्ये बोट बुडवलं तर बोट सोलून निघेल एवढं उखळतं पाणी. ज्यावेळेस तुकोबाराय स्नानाला बसले त्यावेळेस ते उखळतं पाणी माझ्या तुकोबारायच्या अंगावर ओतण्यात आलं आहे का. उखळतं पाणी, लाही लाही झाली अंगाची, कातडी सोलून निघाली, डोळ्याला धारा लागल्या. तो दाह शांत होत नव्हता, तुकोबारायला त्रास व्हायला. अरे त्यावेळेस तुकोबारायने डोळे बंद केले. आई ग म्हटलं नाही, बाबा म्हटलं नाही, बायकोला आवाज दिला नाही, हो डोळे बंद केले आणि ब्रह्मांडाच्या मालकाचा दावा केला. जडे माझी जळे माझी काया
माय कुणाला आवाज दिला? मला भाषा कळती ना माहिती? अरे तुकोबारायांच्या अंगावर उखळत पाणी टाकण्यात आलं, त्यावेळेला अंगाची लाही लाही झाली, दाह शांत होत नव्हता, तो त्रास सहन होत नव्हता तुकोबारायांना. त्यावेळेला तुकोबारायांनी कुणाला आवाज दिला? बोला, कुणाला आवाज दिला? तुमचं काय नाव आहे? सतीश भाऊ, माझी शपथ आहे खरं सांगायचा, तुमच्यावर प्रसंग असा आला असता तुम्ही कुणाला आवाज दिला असता? खोटं बोलू नका, मला तुमच्या बायको शपथ आहे, खोटं बोलू नका. कुणाला दिला असता? देवाला नाही. अरे आम्ही बायकोला आवाज दिला असता, आम्ही मेवणीला आवाज दिला असता. हो, लई जीव असता सासू सासऱ्याकडे गेला असता. आम्ही प्रपंचातल्या माणसाला आवाज दिला असता महाराज. आहे का? पण भक्तावर संकट आलं तेव्हा भक्तांनी देवाचा धावा केलाय का? देवाचा धावा. अजून एक प्रसंग सांगतो. अरे ज्या वेळेस दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली, दुःशासन जी भैया जाओ बाल पकड़ कर द्रौपदी को सभा में ले आवाय, तो दुःशासन होता. दुःशासन द्रौपदीच्या जवळ गेला, केसाला हात लावला. द्रौपदीनं विनंती केली, दुःशासन माझ्या अंगाला स्पर्श करू नको रे, मी एका वस्त्राची रजस्वला अवस्थेमध्ये तुझ्या चुलत भावाची पत्नी आहे, माझ्या अंगाला स्पर्श करू नको रे. पण तो दुःशासन होता. त्याने सांगितलं, हे बघ द्रौपदी, तू एका वस्त्राची राहा अथवा विवस्त्र राहा, मला काही घेणं नाही. तू आमची दासी आहेस, दासीचा धर्म आहे, मालकानं जसं सांगितलं तसं राहायचं आहे. ऐकलं नाही महाराज, केस धरलीन ओढत आणलं. दादा ओढत आणलं. कौरवे पांचाळे सभे माझी आली, वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, पांडुरंगे येई कौरवे पांचाळ सभे माझी आली, हो वस्त्रहरण वस्त्रे कैसे झाली. ओढत आणलं. ज्यावेळेस द्रौपदीला सभेमध्ये ओढत आणलं, त्यावेळेस द्रौपदीचं पहिल्यांदा लक्ष सभेमधल्या 180 वर्षाच्या भीष्माचार्यांकडे गेलाय का? भीष्माचार्य 180 वर्षाची कटी मेकला भीष्माचार्य. आणि ज्यावेळेस द्रौपदीनं बघितलं आणि प्रश्न विचारला, आचार्य काय पोरी मी हरल्या गेले? म्हणजे माझ्या आधी माझे 5 पती जुगारामध्ये हरल्या गेले, कौरवांच्या स्वाधीन गेले, परतंत्र्यात गेले. माझा प्रश्न आहे आचार्य, परतंत्र्यात गेलेल्या माझ्या पतीला मी स्वतंत्र द्रौपदी पणाला लावण्याचा अधिकार उरतो का? आचार्याने सांगितलं, पुरी तुझं खरं असलं तरी मी तुला न्याय देऊ शकत नाही. का? मी यांचं खाल्लंय बरं. तेव्हापासून पद्धत आहे. आजही सामान्य माणूस म्हणतो, महाराज ज्याची खावी पोळी. जीवन भाऊ बोला की, अरे वाजवा नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं वाटुळ. कोण म्हणलं? हे वाटुळ कोण म्हणलं? त्याचं करावं नीट आहे का? तेव्हापासून म्हणते, पोरी तुझं खरं असलं तरी मी न्याय देऊ शकत नाही, कारण बांधल्या गेलोय मी, त्यांचं खाल्लंय. अरे द्रौपदीला राग आला आणि द्रौपदी सभेमध्ये उभून हो ताडकन उठून उभा राहते. ऐका, मुखातून शब्द काढते, अरे धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेमध्ये म्हातारी माणसं नाहीत, आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाहीत. नाविलाज झाला. कृपाचार्य द्रोणाचार्याकडे बघितलं, खाली माना घातल्या, आपल्या भाऊबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, आबला झाली. शेवटी विचार केला, हे बाहेरचे माणसं आहेत, आम्हाला यायचे नाही, शेवटी आपले तर आपलेच असतात. म्हणून आपल्या 5 पतीकडे बघितलं जीवन भाऊ, शेवटी आपले ते आपले असतात नाही का?
हे गाणं आहे बघा सुंदर बघा, सगळ्या लेकराला पाठी. बाकी सब सपने होते अपने तो. ह्याला येत नाही गाणे बी नाही, हे अजिबात गाणे येत नाही. ह्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या तुकोबाराच्या अंग पाठी. चौघांनी खाली माना घातल्या, पण गरम रक्ताचा भीम दादा गदा हातात घेऊन ताड उठणार. धर्मराजानं पाठवून थाप टाकली, सांगितले भीमा काय दादा बस खाली का. दिदले दुःख पराने उष्णे फेडू नयची सोसावी. अरे देव तयाला शिक्षा देऊन उगीच पैसा. पण गरम रक्ताचा भीम दादा होता. जीवन भाऊ खरं सांगा, अरे ज्याच्या जवळ 12 हत्तीचं नाही 1000 हत्तीचं बळ होतं, आणि त्याच्या बायकोचे केस जर दुसऱ्याच्या ताब्यात असतील त्याला सहन होईल का. ताडकन उठला, पण भावानं सांगितलं बस. दिदले दुःख पराने उसने फेडू नयची सोसावी. देवता याला शिक्षेतून उगीच पैसावे. भीमाने ते शब्द परत बोलाय सुरुवात केली. दादा दिदले दुःख पराने, अरे उसने फेडू दादा नयची सोसावे. देवता याला शिक्षेतून उगीच पैसावे. पण शेवटी नाविला झाला, आणि मग द्रौपदीच्या लक्षात आलं. द्रौपदीनं डोळे बंद केले, आणि द्वारकेच्या मालकाला महाराज कळकळी द्रौपदीनं जेव्हा सगळे सोडून गेले तेव्हा कुणाचा दावा केला. कुणाचा दावा केला. कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी. हरी तू आमचा कैवारी आले निवारी. कोटी गुंतला द्रौपदीवर संकट आलं तेव्हा द्रौपदीने जगाच्या मालकाचा दावा केला. तो कोपराईच्या अंगावर उखळतं पाणी टाकलं तेव्हा तुकोबाराने ब्रह्मांडाच्या मालकाचा दावा केला. म्हणजे भक्तावर संकट येतं तेव्हा भक्त देवाचा दावा करतो. ऐका, पण पुढचं सांगू का. अरे जगाचे संकट निवारण करणारा जगाचा मालक जेव्हा संकटात पडतो ना तेव्हा ब्रह्मांडाचा मालक सुद्धा फक्त भक्ताचा धावा करतो. ऐका, बाबांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा श्रवण केली. गोकुळामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठाला गोपाळांसोबत चेंडू फळीचा खेळ खेळतात. चेंडू फळी कळते का पोरं. भनकन लागेल ना सोडत वेळ लागला. चेंडू फळी कळते का पोरं. नाही कळत, यांना कळत नाही.
तुला कळते चेंडू फळी कोणता खेळ? हा हुशार आहे. क्रिकेट माहित नाही तुम्हाला? माहित नाही कसं म्हणले? अरे चेंडू फळी म्हणजे क्रिकेटची मावस बहीण. मावस बहीण त्या काळामध्ये चेंडू फळीचा खेळ चंद्रभाऊ यमुनेच्या काठावर भगवान श्रीकृष्ण गोकुळासोबत खेळत होते का? वडच्या वाकड्या पेंद्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल आहे का? आणि चेंडू फळीचा खेळ चालू असताना भगवान श्रीकृष्णानं तो चेंडू मुद्दाम यमुनेच्या डोहाकडे भिरकावलाय. चेंडू जाऊन पडला डोहामध्ये. भगवान श्रीकृष्ण चेंडू आणण्यासाठी निघाले. गोपाळांनी अडवलं चेंडू आणि सांगितलं हे काना म्हणजे काय? हे बघ सध्या पैशाला काही कमी, सध्या आपलं सीझन चालू आहे, पैशाला काही कमी, आपण दुसरा आणू अकोले पण त्याच्यासाठी जाऊ नको का? तुला माहित नाही त्या डोहामध्ये कालिया नावाचा विषारी सर्प राहतो. अरे ज्याच्या विषाच्या प्रभावाने डोहातलं पाणी उकळत आहे काना, अरे त्या डोहाच्या काठावरचे मोठे मोठे वृक्ष जळून खाक झाले विषाच्या प्रभावाने. एखादं पाखरू वरून जात असेल तर विषाच्या प्रभावाने डोहात तर पडून मारायचं रे. एवढा प्रभाव त्या डोहामध्ये कालियाच्या विषाचा आहे. पाणी डोहातलं उकळत आहे, त्या पाण्यामध्ये उडी टाकू नको. पण भगवंतांना ऐकलं नाही, डोहामध्ये उडी टाकली आहे का? गोपाळांच्या तोंडचं पाणी पळालं. सर्व गोपाळ गोकुळामध्ये नंद पाटलाच्या वाड्यावर येतात आणि डबडबल्या डोळ्याने यशोदामाईला सांगतात, यशोदे ग बाळ तुझा यमुना डोई बुडाला, यमुना डोई बुडाला. यमुनेच्या डोहामध्ये भगवान श्रीकृष्णाने उडी टाकली म्हटल्याबरोबर अख्खं गोकुळ धावत आलं. महाराज नंद पाटील, यशोदामाई, सगळं गोपाळ. ती डोहातली लढाई बघून त्याची विषारी सर्प कालियासोबत सुरू झाली. उमेश बाबा, पण पाण्यातली लढाई असल्यामुळे तो काली या जगाच्या मालकाला आवरत नव्हता. पाण्यातली लढाई, कालिया नावाचा सर्प आवरे ना. त्यावेळेला जगाच्या मालकानं आई ग म्हटलं नाही, बळीराम दादा धावा म्हटलं नाही, बाबा धावा म्हटलं नाही. डोळे बंद केले आणि भक्ताचा धावा केलाय का? कुणाचा धावा केला? गरुडाचे ध्यान ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज. अरे वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा मालक आहे. हो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. एवढी सत्ता आहे, विश्वाला निर्माण करणार आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. सूर्याला उगवू द्यायचं की नाही कुणाच्या हातात आहे? हा, कुणाच्या हातात आहे? कोण म्हणलं सासूच्या? आई सासूच्या कुणाच्या हातात आहे? हो, याची डुचकी सासून तिच्या हातात म्हणा.
सूर्याला उगवू द्यायचं का नाही, कुणाच्या हातात आहे? रात्र होऊ द्यायची का नाही, कुणाच्या हातात आहे? झाडाचं पान हलू द्यायचं का नाही, कुणाच्या हातात आहे? तुमच्या हातात काय आहे? मग तंबाखूला चुना लावायचं आणि कुठला आल तर म्हणायचं, दुसरं काय नाही महाराज. तेवढा तो रातें ढलती नहीं, दिन भी निकलता नहीं, उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नहीं, रब जो चाहे वही तो होना है, आदमी आदमी आपलं काय ते धंदा नाही बरं. एवढा जगाचा मालक आहे, पण संकट पडलं, कुणाचा धावा केला? चला बोला, कुणाचा धावा केला? बरोबर आहे, नचकू नका. हा, नचकू नका. कुणाचा केला? गरुड कोण आहे? मेवना देवाचा. भक्त आहे का? अरे आतूट नातं देव भक्ताचं आहे का? जेव्हा देव संकटात येतो तेव्हा देव भक्ताचा धावा करतो, आणि भक्त संकटात आहे तेव्हा देवाचा धावा करतात. आणि म्हणून आतूट नातं आहे. अरे देव आपलं सुख दुःख भक्ताजवळ सांगतो, आणि भक्त आपलं सुख दुःख देवाजवळ सांगतो. नाही जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. आणि देवाच्या गावाला जाऊन जीवन भाऊ काय सांगायचंय? काय सांगायचं? देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भूक. हे फक्त सांगतात आपलं सुख दुःख देवाजवळ. पण खरं सांगू का, देव सुद्धा आपलं सुख दुःख महाराज फक्त भक्ताजवळ सांगतात बरं का. माझ्याकडे लक्ष द्या जरा. ज्या वेळेला नामदेवराय भगवंताजवळ जातात, संतोषराव कुठं जातात? आता आषाढी कार्तिकी वारी आहे. पांडुरंगाकडे बघितलं नामदेवराय, थोडा चेहरा उतरलेला होता देवाचा. विचारलं, देवा काय नाम? चेहरा उतरला. हो ना, कारण फार थकलोय रे, मग विश्रांतीची गरज वाटते थोडी. नामदेवराय म्हणले, देवा तुला काय गरज आहे विश्रांतीची? म्हणजे तू विश्रांती घेतल्यानंतर जगानं काय करायचं? देव म्हणले, नामा अरे तुम्ही साधे कीर्तनकार लोक 2 तास कीर्तनात उभं राहता, तर पुन्हा दिवसभर झोपा काढता का नाही? म्हणजे विश्रांती घेता का नाही? हो. माझा विचार केला कधी? काय झालं, मी 2 तासापुरता नाही उभा, 28 युग झालं मी इथं उभा आहे. मला किती गरज असेल विश्रांतीची? नामदेवराय म्हणले, देवा हो फार गरज आहे. मी काम करा ना, काय करू? मी सांगतो तिकडं चला. कुठं कुठं कुठं? नाम म्हणे देवा चलत या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी महाराज. पण देवानं सांगितलंय नामा म्हणले काय? अरे तया ठाया म्हणजे नेमकं कुठं? नेमकं कुठं? महाराज आमचं कीर्तन म्हणजे असंच असतं महाराज. आमचं कीर्तन म्हणजे हे लेकर तरी बोलणार, हे शांत बसले इकडे तरी बोंबलणार कोणी, या दोन्ही शांत बसले गावातले कुत्री तरी भुकणार. शांत बसा बरं का, आता बोलू नका कोणी. या चला, काय चालू आहे आपलं? काय चालू आहे आपलं? कीर्तन. बघा घ्या हाणून. काय चालू आहे तर कीर्तन म्हणा, म्हणजे माहितच नाही यांना. अरे तया ठाया म्हणजे नेमकं कुठं आणलाय का? मी सांगत नाही, उत्तर दिले नामदेवराय नाही का. आळंदी हे गाव पुण्यभूमी, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
कुणाच्या सानिध्यात? अरे ज्ञानोबाईंच्या सानिध्यात ब्रह्मांडाचा मालक विश्रांतीसाठी येतो का? अरे देव सुख दुःख भक्ताजवळ सांगतो, भक्त आपलं सुख दुःख फक्त देवाजवळ सांगतात. एवढं अतूट नातं देव भक्ताचं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुकोबराईंनी जगाच्या मालकाच्या वारीला जावं तेव्हा तेव्हा गेल्याबरोबर दर्शन घ्यावं. ऐका, समाधान वाटायचं. 8 दिवस गजबजून जायचं पंढरपूर. आज सध्या गजबजलेले पंढरपूर आहे का? तुम्ही भाग्यवान महाराज. शेजारची गावं झोपलेले. तुम्हाला पंढरपूरला जाता आलं नाही, पण आमच्या पंकज बाबानं तुमच्या गावात पंढरपूर निर्माण केलं आहे का? तिथं 8 दिवस पंढरपूर गजबजून गेलं. इथलं चोहटा बाजार 8 दिवस गजबजून गेलाय का? गेल्या गेल्या दर्शन व्हायचं. 8 दिवस झाले नंतर काला झाला. पुन्हा एकदा ब्रह्मांडाच्या मालकाजवळ जावं तुकोबराई. हात जोडावून सांगावं, देवा काय महाराज काय चुकलं असेल तर क्षमा कर. जगलो वाचलो पुन्हा येऊ, पण येतो बरं आता. येतो माघारी पंढरीनाथा. झाले दर्शन तुझे आता. तुकोबराईने हात जोडल्यानंतर ब्रह्मांडाच्या मालकाने तुकोबराईकडे बघावं, हुंद का देवाचा, आणि सांगावं, महाराज 8 दिवस माझं पंढरपूर गजबजून गेलो होतो. आज तुम्ही जाताय ना, बरं वाटत नाही. तुम्ही जाता गावा, हुरहुर माझ्या जीवा, भेटायला की तेव्हा मजा लागली. ब्रह्मांडाच्या मालकाची ही अवस्था आहे भक्ताची. तुकोबराईला हात जोडावून सांगावं, महाराज या बरं, पुढच्या एकादशीला या. नाही देवा, प्रपंच आहे रे, संसारिक आहे, लेकरा बाळाचा आहे देवा. प्रत्येक एकादशीला येणं शक्य नाही रे देवा. अरे ब्रह्मांडाच्या मालकाने बघावं सांगावं, तुकोबराई प्रत्येक एकादशीला नाही येता आलं ना, नका येऊ, पण माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? वर्षातून 2दा मात्र विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मजा, सांगत सिबूज पांडुरंग. कोण सांगतंय? ब्रह्मांडाचा मालक सांगतो. तुकोबराई वर्षातून 2दा मात्र विसरू नका हो, आषाढी आणि कार्तिकीला. हो देवा, पुढच्या आषाढीला येतो बरं, पण आता निरोप दे. येतो बरं का देवा? येतो म्हणावं. तुकोबराईने पाऊल मागं टाकावा आणि पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे बघावं, ढसा ढसा रडावं. डोळ्यासमोर चित्र आलं. ब्रह्मांडाचा मालक तुकोबराईकडे पाहतोय. ढसा ढसा तुकोबराई रडतात, हात जोडतात, एक पाऊल पाठीमागं टाकतात. येतो बरं देवा म्हणतात. बराच वेळ झाला, देवाला राहवलं नाही. आणि देवानं विचारलं, तुकोबराई काय देवा, माझ्याकडं पाहताय, मागं पाऊल टाकताय आणि ढसा ढसा रडत आहे, नेमकं होतंय तरी काय? तेव्हा हात जोडले माझ्या तुकोबराईने सांगितलं, देवा घर सांगू, आज तुझं पंढरपूर सोडताना माझी तशी अवस्था झाली, तशी कन्या सासुऱ्याची गाय तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, कैसे 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 झाले माझा जीवा.
सडाचा रडता नेमकं होतंय काय? तेव्हा उत्तर दिलं, देवा खरं सांगू, आज तुझं पंढरपूर सोडताना माझी तशी अवस्था झाली आहे. पण देवाला प्रश्न पडला आणि भगवंतानं पुन्हा प्रश्न विचारला, हो महाराज काय खूप वेळ झालो मी ऐकतोय, तैशी झाले तैशी झाले तैशी. अहो पण तैशे झालं म्हणजे नेमकं कसं झालं? उत्तर दिलं, कन्या सासूऱ्यासी जाये मागे परतून पाहे, बस देवा तैसे झाली आहे का? आता हा दृष्टांत 2024 नाही बरं का काका, 2024 आहे का जीवन भाऊ? कधीचा आहे हा? कोण मुलं 1947चा. ज्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, बैलगाड्या होत्या, बैलगाड्या. आणि बैलगाडीचा जमाना तुम्हाला माहिती आहे. अल्पवयामध्ये लग्न करण्याची पद्धत होती. अल्पवयामध्ये लहानपणीच लग्न व्हायची. काही काही म्हातारी आताही म्हणतात, महाराज लग्न झालेलं कळतही नव्हतं. या मंडपातले बरेच काही असे तरुण आहेत महाराज, ज्यांचं लग्न होई नाही. बऱ्याच जणांचं लग्न होई नाही. तुझं झाले भैया लग्न? तुझं नाव काय? शिवम. लग्न झालं? एकदाही झालं नाही. इच्छा आहे का नाही? पण अय यार खरं सांग, ते पंकज बाबा लग्न लावतात. आता तुमचं झालं? तुमचं झालं का नाही? झालं. संतोष तुमचं? हा खरं सांगा, ते जुळवते. गेल्या वर्षी 300 पोराचे लग्न लावले. आहे का नाही इच्छा? अल्पवयामध्ये लग्न करण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात. आणि लग्न झाल्यानंतर ती मुलगी पुन्हा सासरून माहेरी आली, त्या मुलीला घ्यायला तिचा सासरा यायचा. सासरा आठवा. आणि तो सासरा असा गाडीमध्ये यायचा, बैलगाडीमध्ये. आमच्या तिकडे ती गाडी सजवायची. त्याला इकडे काय म्हणतात ते? डमणी. डमणी ना, विकू कमी कर, तिकडे बोलू नका म्हणा. डमणी असायची गाडी. त्या गाडीला बैल असायची. ते बैल सुद्धा सजवलेले असायचे महाराज. त्या बैलाच्या शिंगाला गोंडे असायचे. गळ्यामध्ये इकडे काय असतात? बैलाच्या गळ्यामध्ये घंटी, बंडी. हो ते घुंगूर सजवलेली. ती अशी सजवलेली गाडी यायची. गाडी. आणि त्या गाडीमध्ये सासरा तसा वजनदार असायचा महाराज. सासरा काय साधा नव्हता, अगरबत्तीच्या मग 56 इंच छती सासऱ्याची. कोल्हापुरी मिशिया, सफरचंद सारखे गाल, 180 किलो वजन, पायात कर वाजणारा जोडा. आणि ते बैलाच्या गळ्यातल्या त्या घंटीचा आवाज आला, ती मुलगी खिडकीतून बघायची.
ते उतरलेला सासरा दिसायचा. ती मुलगी रडतच जायची घरात. आई किचन मध्ये स्वयंपाक करायची, गळ्याला पडायची. आई ग काय बाळा, वाघ आला वाघ. कोण आला? हे वाघच होता ना महाराज, 180 किलोचा वाघ. पाहुणचार व्हायचा, व्हाय्या नाही व्हाई. पाहुणचार झालं, जेवण झालं, दुपारच्या नंतर विश्रांती झाली. आणि मग मुलीच्या सासऱ्यानं मुलीच्या बापाला सहज विचारावं, पाहुणं काय फार दूर जायचे आम्हाला, सूर्यास्त व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे, जंगलातून रस्ता आहे, डोंगरातून जायचंय, सुनबाईचं आवरलं का बघा जरा, लवकर आवराय सांगा. मुलीचा बाप त्या मुलीच्या आईजवळ जायचा. मुलीच्या आईला विचारायचा, काय ग आवरलं नाही का अजून तिचं? बघते हातावर. आई जायची, त्या मुलीला आग्रह करायची, तायडे आवरलं लवकर, तुझे बाबा करता. त्या मुलीनं आईला जवळ घ्यावं आणि हुंदकी देव देव रडू रडू आईच्या गळ्याला बिलगून रडावून सांगावं, आई बाबाला सांग कोरड्या विहिरीत ढकला म्हणावं, पण मी सासरी जाणार नाही. बघ जाणार नाही. हा कारण तुला माहित नाही, माझी सासू नाही तसा त्रास देते बघ, हा सासरा वाघासारखा, याची भीती वाटते. माझी नणंद चहाडी लावत असते, दीर नाही तसं बोलतो, आणि माझा मालक या प्रकरणाकडे अजिबात लक्ष देत नाही. बघ हे बघ बाबाला सांग कोरड्या विहिरीत ढकला म्हणावं, पण मी सासरी जाणार नाही. आईच्या गळ्याला बिलगून रडावं, पुन्हा सासऱ्यानं आग्रह करावा, पुन्हा बापानं आईला विचारावं. आईनं शेवटी मालकाला बोलून घ्यावं, सांगावं, आय हो ऐका ना, काय झालं, सकाळपासून रडती ती, रडू रडू डोळे लाल भडक झालेत बघा, जायचं नाही म्हणती. काय म्हणतेस, जायचं नाही? हो. बाप आत येतो मुलीजवळ, ऐका ती मुलगी रडणारी. तो बाप त्या मुलीला विचारतो, काय ऐकतोय ताई, जायचं नाही म्हणतेस नांदायला? हो बाबा. काय नाटक लावलास, तुला माहित आहे? अगं अख्ख्या जिल्ह्यामध्ये वजन आहे माझं, वजन. जिल्ह्यामधल्या तक्रारी मिटवण्याचं काम हा तुझा बाप करतो. बाप ऐका, एवढं वजन तुझ्या बापाचं आहे जिल्ह्यामध्ये. आणि माझ्या घरामध्ये माझी मुलगी लग्न झाल्यानंतर माझ्या घरी राहत असेल तर समाजाला काय तोंड दाखवू म्हणतो बाप. हे बघ, तिकडं मेली तरी हरकत नाही तू, पण तुला इथं राहता येणार नाही. बोल ना काही, लक्ष द्या जरा, मला शांतता राहू द्या जरा. इकडे बघा, मी विचारणार आहे बरं का तुम्हाला काय चालू आहे. अजिबात, फक्त 15 मिनिटं. आता त्या मुलीनं बापाच्या गळ्याला बिलगावून सांगावं, बाबा मी नाही जाऊ शकत, जमणार नाही, मेली तरी हरकत नाही तिकडं, पण तुला इथं राहता येणार नाही. आणि त्या बापानं त्या मुलीला उचलावं, गाडीत टाकावं, मुलीला ढसा ढसा रडावं आणि आक्रंद करीत आईच्या गळ्याला एक बिलगून ढसा ढसा रडावं, पुन्हा पळत यावं, पुन्हा बापानं उचलावं, पुन्हा पळत यावं, पुन्हा बापानं उचलावं. असं बराच वेळ झालं जीवन भाऊ, पण शेवटी तो बाप आहे. हो बाप आहे, बाप आहे. खरं सांगू, मुलापेक्षा काकांवर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असते, लक्षात ठेवा, मुलीवर असते. माझं खोटं वाटत असेल तर खरं सांगा. जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा असा मंडप असतो, त्या मंडपामध्ये शहनाईचे स्वर चालू असतात, आणि ती मुलगी जेव्हा सासरी निघते ना तेव्हा तिची आई सर्वांच्या गळ्याला बिलगून रडते. आहे का, रडते का नाही? ती रडणारी आई सर्वांना दिसते. हो, आईचं प्रेम सगळ्याला दिसते, सगळे कौतुकही करतात, काय प्रेम आहे आईचं, आईचं प्रेमच आहे. पण आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम बघायचं असेल, घरात जा, दरवाजा उघडा, आपलं चित्र बघा. तो बाप समाजात रडता येत नाही म्हणून उशीमध्ये मुंडकं खुपसून ढसा ढसा रडणारा तुम्हाला दिसेल. ऐका, बापाचं प्रेम मुलापेक्षा काकांवर जास्त मुलीवर असतं महाराज. याचं कारण सांगू,
निस्वार्थी प्रेम असतं मुलीचं. मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे बाबा. त्याला विचारा. ते म्हणतो महाराज 22 वर्ष अडचण आहे हो, म्हातारं गेलं सगळं आपल्यालाच आहे. त्या मुलीला विचारा, तायडे काय महाराज, अगं सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मरमर 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 माझं घर करतेस, राब राब राबतेस. अगं एक दिवस तुला हे सोडून जायचंय ग. ती म्हणते बाबा मला माहित आहे हो, तरी सुद्धा जीवापाड प्रेम करते. ऐका का निस्वार्थी प्रेम मुलगी करत असते. ऐका मुलगी म्हणजे जेव्हा ती सासरी जाते ना, तेव्हा प्रत्येकाच्या गळ्याला बिलगून रडते ना, फक्त बापासाठी रडते. भाऊ जेवण भाऊ बापासाठी रडते. आपल्या आजीच्या गळ्याला बिलगून रडते ना, आजी काय बाळा जाते बर, चाललीस बाळा, हो माझी काळजी करू नको ग. पण 1 महिना झाला माझा बाप खूप धावपळ करतोय बघ. माझ्या बापाच्या पायाला दम नाही. माझ्या बाबाची काळजी घे बर. शेजारी भाऊ असतो, भावाच्या गळ्याला बिलगून रडते ना, दादा येते बर, जायत आहे, काळजी करू नको, माझी काळजी करू नको रे दादा, तुझा स्वभाव चांगला आहे बघ, पण माझी विनंती आहे, गेल्या वर्षी तुझं उन्हाळ्यात लग्न झालं ना, हो विनंती एकच आहे, बायकोचं ऐकून मायबापाला वेगळं टाकू नको बघ. छोटा भाऊ असतो, छोटा भाऊ कडकडून मिठी मारते त्याला, सांगते बाळा तू फार त्रास दिलास बाबाला, मी बघितलं रे, रोज पैसे मागायचा खाऊला, पण तुला माहित नाही काही झालं नाही. 10 वर्ष झाले रे आपल्या बापाची नोकरी जाऊन. रोज सकाळी आपला बाप 10 वाजता घराच्या बाहेर पडायचा, सायंकाळी 5:30 ला यायचा. अरे जाताना म्हणायचा मुलांनो ऑफिसला चाललो, आणि तिकडून परत येताना म्हणायचा ऑफिसहून आलो. तुला माहित नाही रे राजा, 10 वर्ष झाले बापाची नोकरी जाऊन. मी जेव्हा अकोल्याला कॉलेजला जायचे ना, तेव्हा मी बस स्टँड समोर बघितलं माझ्या डोळ्यानं, आपला बाप ऑफिसला नव्हता रे राजा. अकोल्याच्या बस स्टँडला आपला जन्मदाता बाप हमाली करायचा, हमाली केली रे. फाटके कपडे घातले, तुटके चपला घातल्या, उपवाशी पोटी राहिला. आपल्याला काही कमी पडू दिलं नाही बघ. एकच विनंती आहे, म्हातारपण आहे आता, काम होणार नाही, त्रास देऊ नको रे. शेवटी आईच्या जवळ जाते, आईच्या पाया पडते, कडकडून मिठी मारते, आणि आईला सांगते, आई आजपर्यंत माझ्या बाबाला तू नाही तसं टाकून टाकून टोचून बोललीस बघ, माझी शपथ आहे एखाद्या वेळेला उपवाशी ठेवायचा माझ्या बापाला, पण टाकून बोलत जाऊ नको. ऐका अरे जेव्हा सासरी जाते ना, प्रत्येकाच्या गळ्याला बिलगून रडते, आपल्या बापासाठी रडते, बापासाठी. कन्या जब घर छोड़ती तो अपने बाप की भलाई चाहती है. कुणी असो आहे का, बापाचं तसंच आहे. पण तो कोबऱ्याला प्रश्न विचारला काय ना, महाराज काय ती मुलगी आहे, माहेरून सासरी जाताना तिची अवस्था होणं शक्य आहे, कारण सासरी दुःख असतं आणि माहेरी पूर्ण स्वातंत्र्य. कुठं असतंय, मला माझी भाषा कळती ना, पूर्ण स्वातंत्र्य माहेरी असतं का सासरी? एकही नांदायला गेली नाही काय, सांगा की आहे बाबा. बर आनंद कुठं असतो, माहेरी का सासरी? माहेरी. सुख कुठं असतं, माहेरी. दुःख कुठं असतं, सासरी. स्वातंत्र्य कुठं असतं, माहेरी. परतवार कुठं असतं, सासरी. सर्वात शेवटी झोपावं लागतं आणि सर्वात आधी उठावं लागतं, कुठं? सासरी. सर्वांच्या आधी झोपलं तरी चालतं आणि सर्वांच्या नंतर उठलं तरी चालतं, कुठं? माहेरी. सासरी जमते का तसं? अहो सासरी एक दिवस झोपेतून उठायला लेट झालं तर सासू अख्ख्या गावात बोंबलत फिरते, मग आताच्या सुना कधी बी उठतात. तू तशीच होतीस म्हातारी, सांगायला लागली साहेब, म्हणती का नाही? सासरी सर्वात शेवटी झोपावं लागतं, सर्वांच्या आधी उठावं लागतंय का? अरे माहेरी आल्यानंतर ह्या आता माता मावल्या माहेरी आल्यात. अरे माहेरी आल्यानंतर 8 वाजता आई किचन मध्ये स्वयंपाक करते.
ही ताई 8 वाजता किचन मध्ये लुटबुड करते. लुटमुड जाय का गरम गरम स्वयंपाक चालू असतो. आई म्हणते बाळा घे बर खाऊन. अरे गरम गरम स्वयंपाक चालू असतो. आई किचन मध्ये लेकीला ताट वाढते. ती मुलगी किचन मध्ये जेवून घेते आणि 8ला झोपी जाते. 8लाच. दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत उठत नाही का. तिचा भाऊ तिला आवाज देतो, ताईडे अगं 10 वाजले उठणं. आई म्हणते ए झोपू दे माझ्या ताईला. सासरी खूप त्रासले रे. इथं तरी 4 दिवस सुखानं झोपू दे का. जिथं सुखाची अपेक्षा आहे त्याचं नाव माहेर आहे. जिथं दुःख असतं त्याचं नाव सासर आहे. अरे जिथं स्वातंत्र्य आहे ते माहेर आहे. जिथं परतंत्र आहे त्याचं नाव सासर आहे. आणि म्हणून तुमच्या तुकोबर म्हणतात ना महाराज. कागा सासरवासी मज कागा सासरवासी मज केले काय टाळी वाजवली तर रोग आल्या वरात मारदानी टाळी. पुढचे जरा बरे वाजवायला लागले 2 भाऊ जवळचे. ते पाठीमागचे तुमच्यापेक्षा हायवे वरली टाळी बरी. जरा हायवे ज्याला कळलं त्याला ठीक आहे. ते बाकीच्याला ज्याला कळलं त्याने घरी गेल्यावर झोपल्यावर विचार करतो हायवेवर कोण टाळी पाहिजे. हा जरा वाजव जरा टाळी. आपलेच इथं 8 दिवस सेवा केली महाराज जरा आहे काय. हो आणि आज माझं किती भाग्य आहे बघा. अरे आज 3-3 तास कथेमध्ये मांडी घालून गुडघ्याची मांडी सुद्धा मोडायला जमत नाही. 3-3 तास बसून सुद्धा आमचे बाबा कीर्तनाला बसून येत आहे का. खरं सांगू कीर्तनकाराचं कथाकाराचं कधी जमत नाही बरं. हे आम्ही काही वेगळ्या पक्षातले नाहीत बरं. तुमच्या तिकडे घालताना बरं का प्रहारवाले. हो ते आमचं सगळं काय घेणं नाही आम्हाला त्याचं. आम्ही सगळ्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दोघंही सगळ्या पक्षाचे. जमत नाही काय का कारण ते कीर्तनकार आम्ही कीर्तनकार. आमचं जिथं कीर्तन आहे तिथं ते दुसऱ्या दिवशी तिकडे गेलेले असतात. आम्ही तिकडे गेलो ते इकडे आलेले असतात. म्हणून आमची कधी भेट होत. बऱ्याच ठिकाणी तिकडे तर कर्नाटक आंध्रा आदिलाबाद तिकडे कीर्तन असायची. पण त्यांचं आदल्या दिवशी माझं दुसऱ्या दिवशी भेटच नाही महाराज. म्हणून आमचं कधी जमत नाही बरं का. हो 2 आवा 2 बुवा 2 जावा यांचं कधी जमत. 2 कुत्री 2 शास्त्री 2 मिस्त्री 2 कुत्री यांचं कधी जमत. 2 आवा 2 बुवा 2 जावा कधी जमत. 2 तट 2 भटन 2 हालगट कधी जमत नाही. पण खरं सांगू का सध्याच्या तरुण कीर्तनकारामध्ये एवढी माणुसकी महाराज. एकमेकाच्या सुख दुःखात सुद्धा महाराज न सांगता हजर राहतात आमचे पंकज महाराज. मग खरं सांगू पैसा बऱ्याच जणांजवळ आहे महाराज पण माणुसकी मिळत नाही. जीवन भाऊ खरं सांगू अरे पैसा रात्री 12ला एटीएम मधून बाहेर काढता येईल आम्हाला. पण संकट पडल्यानंतर एटीएम मधून माणसं बाहेर काढायची अजून मशीन जन्माला आली नाही महाराज. आमच्या पंकज महाराजांनी आपल्या गोड स्वभावाने अख्खा महाराष्ट्र आपलासा केलाय का. रात्री 12ला जरी संकट आलं ना ती माणसं एका फोनवर धावून येतील एवढा जीव लावलाय का. कोरोनाच्या काळामध्ये
मला सांगितलं महाराजांनी, महाराज या गावाचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, कोरोनाच्या काळात मला फार संकट होतं, पण या गावानं पोटच्या लेकरासारखं मला सांभाळलं आहे का. म्हणून मला हे चोहोटा गाव हे दुसऱ्याचं गाव वाटत नाही, माझं गाव वाटते, माझं आहे का. म्हणून महाराज म्हणतात हे गाव माझं आहे. काय भाग्य आहे तुमचं आहे का, एवढा मोठा महात्मा पण तुमच्या गावाला माझं म्हणते आहे का. आम्ही म्हणणार आहेत फक्त 2 तासापुरते, पाकिट हातात पडेपर्यंत, पण निस्वार्थी प्रेम आहे. खरं सांगू, हे अशी महात्मे, असे हे कथाकार कीर्तनकार आपल्या भागात जन्माला आलेत ना, आपलं भाग्य महाराज. अरे आम्ही पुन्हा म्हणणार आहोत, धन्य आम्ही तुका देखीला, तसं म्हणणार आहेत आमच्या भागातले. हो, पंकज बाबा आहे, आम्ही त्यांच्या भागातले नाही का. आम्ही वस्तुस्थिती सांगतो, कौतुक नाही महाराज, पण त्यांच्याकडे तो गुण आहे, गुण, हृदयाचा ठाव घेणारा गुण नाही का, निस्वार्थी प्रेम. म्हणून तर आम्ही आज 850 किलोमीटर प्रवास करून आलो, ते पण एवढ्या कमीमध्ये, समजा कमीच म्हणून कमी वेळामध्ये बरं का जीवन भाऊ. पण बाबांचं प्रेम, आम्ही बाबांसोबत 10-15 वर्ष सोबत होतो आहे का. मला तर काहीच येत नव्हतं, त्यांची संस्था झाली होती, पण मला काही येत नसताना सुद्धा त्यांनी कधी जाणू दिलं नाही माझ्याला काही येत नाही म्हणून. मांडीला मांडी लावून सोबत घ्यायची आहे का. तो स्वभाव गोड असल्यामुळं आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये या भागाचं नाव त्यांच्या माध्यमातून झळकत आहे का. त्यांच्या माध्यमातून उठाला महाराज म्हणजे काय, वेळ संपला. मग अहो आम्हाला कळतंय, काय कळतंय, अहो कोणत्याही मुलीला माहेरून सासरी जाताना दुःख होतंय. मग तुमचं काय लागलं इथं नातं, तुमचं थोडंच माहेर आहे. तुकोबारा म्हणजे कोण म्हणलं आमचं माहेर नाही, अरे आमच्या सर्व संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे महाराज. माहेर संताचे नामय स्वामी केशवाचे. आम्ही रोज ऐकतो ना, रोज म्हणतो हरिपाठामध्ये, जाईन गे माया तया नागपुरा, जाईन गे माया तया मूर्तीच्या पुरा, असं आहे का हो जीवनराव. कसं आहे मग, तुम्हाला येते मला जाईन गे माया तया पंढरी हे माझे माहेर, किंवा जगप्रसिद्ध अभंग आहे महाराज आमच्या भीमसिंगजींचा आहे, वैकुंठवासी, माझे माहेर आहे येड्या बाबळीच्या काठी, असं आहे का. तिकडे अरे माहेर कशाला म्हणतात, जिथं सासू सासरा दीर ननंद असते त्याला माहेर म्हणतात. होय बरोबर आहे का नाही बाबा, बरोबर, फाशी द्या मला. जिथं सासू सासरा दीर ननंद त्याचं नाव सासर, जिथं बाप माय बहीण भाऊ त्याचं नाव. अहो महाराज मग तुमचं माहेर कशावरून, महाराज म्हणले चंद्रभागा बहीण आहे. माहेर पंढरी महागे, माहेर पंढरी आगे विवरे कातिरे, आगे विवरे कातिरे. माझे चंद्रभागा बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माझे जरा जोरात माझे आहे आहे माझी बहीण,
माझी बहीण करीतसे माझे वा वा चला चला वा हो संपत आले ना का टाइम आपला भाऊ हा? काय मग संपला ना आपला टाइम वर टाइम ड्युटी लावता का मला हा चला माहेर म्हणजे माय बाप बहीण भाऊ त्याला माहेर म्हणतात आम्ही तर नांदायला आलो जीवरूपी वधू आहेत आम्ही महाराज जीवरूपी वधू आहे का येऊन वराडनी बैसण्याटे की कोण होतो ना वरा नाही ओळखी मी कवनाची मग सांगा कोणी अरे वराड आली आहे वराडनी आहे का आम्ही वधू आहोत आहे का इथं नांदायला आलो आमचं माहेर कोणतं आहे तुकोबारे म्हणजे आमचं हे पंढरपूर माहेर आहे म्हणून मुलीला जसं माहेरून सासरी जाताना होतं तसं आम्हाला तुझं आज पंढरपूर सोडताना होत आहे का पण तुकोबाराईला काहीनं विचारलं म्हणजे महाराज मला कळतंय मुलीला ते लहानपणापासून ज्या घरात खेळली ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं ज्या बहीण भावासोबत लहानाची मोठी झाली ते रक्ताची नातं सोडताना दुःख होत असेल कळतंय आम्हाला म्हणजे पण तुकोबारा म्हणजे हे बघा मला हे प्रेम सुद्धा थोडं कमी वाटतंय का कशावरून जरा लक्ष द्या ऐका जरा आज जी मुलगी माहेरून सासरी जात नाही आता रडते पण तुम्ही खरं सांगा तुम्हाला अनुभव आहे तीच मुलगी एकदा सासरच्या सुखात रममान झाली तिला एकदा 2-3 लेकरं झाली ते लेकरं शाळेला जायला लागले मग खरं सांगा बरं ती पुन्हा सासरून माहेरी यायला तयार होते का बोला बोला अहो आता गडबड करायला काही ना ते पिशवी आजच भरल्यात माया उद्या काला झाला पंकज बाबाचं कीर्तन झालं बुंदी हाणली की निघायचं गार पड अरे जी आज जात नव्हती सासरून माहेरून सासरी ती एकदा सासरच्या सुखात रममान झाली अरे पुन्हा माहेरचं नाव काढत नाही दादा माहेरचं नाव काढत नाही ज्या बापासाठी ढसा ढसा रडली ना तो बाप मरायला लागला तरी ती बापाचं नाव काढत नाही बघा काढत नाही बापाला खाली टाकलं ना तो बाप मुलांना आवाज देतो जीवन भाऊ पोरो काय बाबा इकडे या रे बापाच्या डोळ्याला असू पोरं विचारतात बाबा का रडताय काही नाही रे मरताना रडू नाही बाबा सुखाने प्राण सोडा हे बघा तुमच्या माघारी आम्ही काही बंद होऊ देणार नाही आपल्या सप्त्यातली पंगत अजिबात बंद पडू देणार नाही यजमान पण अजून मोठा कीर्तन करा बाबा आळंदी पंढरपूरची वारी करू बाबा पण आमची विनंती मरताना रडू नका बाबा तिकडे बोलू नका कोण आहे तर तिकडे बोलू नका तो बाप त्या मुलांना जवळ घेऊन सांगायचा पोरं तुमच्या विश्वास आहे रे माझा तुमच्यासाठी नाही रडत मग तुम्हाला माहित नाही तुम्ही चौघही भाऊ गरम रक्ताचे आहे तुम्हाला सहन होत नाही म्हणून माझी ताई सासरी जाताना तुमच्या जवळ तिचं दुःख सांगत नव्हती रे सासरी जाताना आधी माझ्या खोलीत यायची बघा दरवाजा बंद करायची आतून खडी लावायची माझ्या जवळ यायची बाया पडायची तोंडावरून हात फिरवायची गळ्याला बेलगून ढसा ढसा रडायची रडून सांगायची बाबा जाते बरं शेवटची भेट समजा आपली माझी विनंती एकच आहे माझ्या अंतविधीला यायला विसरू नका फार त्रासले ढसा ढसा रडायची रे माझी ताई तिची आसूर पुसायचो आणि आसूर पुसून म्हणायचो बाळा कुणाच्या जीवनात दुःख नाही ग कुणाच्या जीवनात दुःख नाही अरे आपण सामान्यच बाळा जरा इतिहास वाच अगर रामायण काढ रामायणातला वनवास काढ वनवासातली सीता काढ वाच सीता कोण होती बाळा ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी होती अयोध्येच्या सम्राटाची सून आहे मिथिलेच्या राजाची एकुलती एक लाडकी आहे पण 14 वर्षीय वनवासामध्ये उशाला दगड घेऊन तिला झोपावं लागलं त्यांच्या मनानं आपलं दुःख फार कमी आहे तुला वाटलं रात्री 12ला सूर्यानं दर्शन द्यावं शक्य नाही 6 वाजता नक्की दर्शन देईल आज जरी दुःख असेल ना
येणारा काळ तुझा सुखाचा जाणार आहे. तुझी ही लेकरं मोठं झाल्यानंतर तुला काचेच्या भांड्यासारखं सांभाळतील ग. माझ्यासाठी जग बाळा. ओरो माझ्यासाठी जगली ती. कोणीतरी जा तिला घेऊन या. तिच्यासोबत 2 शब्द सुखाने बोलू द्या. नंतर प्राण सोडू द्या. बापाचा नोकर जातो ना, ती अंगणामध्ये उभी असते. महाराज ताईसाहेब काय रे, तुमच्या बापाचा नोकर आहे मी. 4 दिवस झालं तुमचा बाप खाली टाकलेला आहे. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. तुमच्या जीव गुंतला म्हणतात, भेटायला बोलवलंय. तब्येत फार बिघडली का रे? हो ताई, फार बिघडली. हो, शेवटची क्षण मोजता तो. ती ताई म्हणते, मग खरं सांगू काय, आले असते रे मी भेटायला, पण आईला सांग सकाळी 2 लेकर माझे इंग्लिश स्कूलला जातात ना, त्यांचा डब्बा तयार करावा लागतो मला. त्यांची आंघोळ्या बिंगोळ्या सगळं मलाच करावं लागतं. बरं, हे ऑफिसला जातात, त्यांचा डब्बा माझ्याच मागं असतो. घरात 2 म्हातारे सासू सासरे आहेत, त्यांना काही हो सुचत नाही. त्यांची सगळी सोय मलाच करावी लागते रे. एवढं सगळं सोडून बरं ते पिकलेलं पान आहे, एक दिवस गळणारच आहे ना. सांग माझ्या आईला, आता एकदा यायचं, पुन्हा बाप गेल्यानंतर एकदा यायचं. 2 हेलपाटे सण होणार नाहीत म्हणा. बाप गेल्यानंतर येते. आता कोणती मुलगी जी माहेरून सासरी जायला तयार नव्हती, ती आता बाप मरायला लागला तरी माहेरचं नाव काढत नाही. हे थोडं प्रेम श्रद्धा कमी वाटली म्हणून 3रा दृष्टांत दिला तुकोबरायला. बाळ हुरू हुरू पाही तैसे झाले माझ्या जीवा, किंवा भेटसी केशवा. जसं एकुलता एक लेकरू यात्रेमध्ये हरवलं, त्या हरवलेल्या लेकराच्या आईची जशी अवस्था होती ना, तुकोपर्यंत आज पंढरपूर सोडताना माझी आहे. पण हे कमी वाटलं, एकदा लेकरू सापडलं आई ते दुःख विसरून जाते. आणि म्हणून शेवटचं आहे का, जीवना वेगळी मासोळीन तैसा तुका तळमळी. जीव जिती जीवना संगे मच्छा मरण त्यावी. हे पोरो इकडे बघा, इकडे बघा, माझी भाषा कळती ना ताई तुम्हाला? ए चष्म्यावाली ताई, पाण्यामध्ये कोण कोण राहत? हा हा हा, शेजारची म्हणे लागे सांग की, माशीची माय, माशीची चुलती, माशीची आजी. पाण्यामध्ये कोण कोण राहतंय? मासा. हा, अजून कासव. हा हा, अजून मगर. हा,
खेकडा, हा तुम्हाला खेकडे, हो तुम्हाला खेकडेच माहिती होय रे. हो खेकडा. अहो कोण कोण राहते ऐका आता. पाण्यात साप राहतो, विंचू राहतो, खेकडा राहतो, बेंडूक राहतो, ऐका ऐका अजून बगळा राहतो, कासव राहतं, मगर राहतं, ऐका मासाही राहतो. पण खरंच सांगा, कासव पाण्यात राहतं बाहेरही येतं, मगर पाण्यात राहते बाहेरही येते, साप पाण्यात राहतं बाहेरही येतो, बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही येतं, तसं मासा पाण्यात राहतो बाहेरही. कोण मला येत नाही सायकल लटकून कोणत्याचा आज येते का? येतं पण जिवंत पण येत नाही. मला मराव लागतं का? अरे पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तरपडतो ना देवा. बस तुझं पंढरपूर सोडताना माझी तशी अवस्था होते आहे का? आज सोडतो जातोय बघ, पण माझी विनंती आहे केव्हा भेटशी केशव आहे का? पुन्हा भेटू वाटतं बघ. खरं सांगा, यंदा सप्ताह संपला म्हणजे पुढच्या वर्षी व्हावं वाटतं का नाही? होय, कोणाकोणाची इच्छा आहे पुढच्या वर्षी सप्ताह चांगला व्हावा? अजून हात वर करा. वा वा, इकडे सगळ्यांनी हात वर केली. पुरुष मंडळी, महिला मंडळी, आहे लाडक्या लाडक्या आहेत ह्या लाडक्या. बघा ना, काही काही ना हात दोन्ही खाली घेतले. तुम्ही हाती खाली घेतल्यानंतर मग हे तिकडचे आणतान त्या गौतमी दिदीला पाटलाचा बैलगाडा तुमचं वाटोळ हातवर. आता यांना काही बोलता पण येणे जीवन भाऊ, यांना काही बोलाय पण जमलं. काल मी माझ्या घरी जरा जोरात बोलाय गेलो, 6 वर्षाचं माझं पोरग आहे. हो, ते पळतच आलं मला, बाबा मला काय अजिबात बोलायचं नाही मम्मीला. मला काय झालं, मामाला सांगून देईन. मला कोण आहे तो? हा मामा. म्हणला मामा मुख्यमंत्री, माझी बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी, 1,500 हल्ली आहे. बरे तुमचे 1,500 इकडे दिले तुम्हाला, पण तुमच्या भावानं तुमच्या मेवण्याचे खिशे कापले ना. 1,500 रुपयाचा गोड तेलाचा डबा 2100ला केला ना. झाला का नाही मला काय माहित नाही बा तेवढं. मी काय घरी पण काळजी करू नका, दिवस तुमचे चांगले, सध्या चांगले दिवस आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहे, अरे तुमच्या भागामध्ये आमच्या पंकज बाबासारखा एक महात्मा तुम्हाला आहे. पाहू असा, अरे महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार तुमच्या गावात आणायचा म्हटल्यानंतर महाराजांचा फोन गेल्यानंतर नाही म्हणणार नाही. मला माहिती आहे का? नाही, कोणीच म्हणणार नाही. आणि मी बघितलं या गावामध्ये वारकरी संप्रदायातले सर्वात मोठे कीर्तनकार येऊनही गेले आहे का? आता आमच्यासारखी राहिलेली चिल्लर कंपनी आता ही येणार आहे. जीवनभाऊ नाही का? जीवनभाऊ म्हणले, महाराज गेल्या वर्षी माझं यजमानपद होतं म्हणले, ते गेल्या वर्षी ते महाराज होते कोणचे म्हणले? हा, सोपान महाराज, ते लकडीले ना. त्याच्या आधी समाधान महाराज, त्याच्या आधी बाबा बाबा ढोक बाबा, म्हणजे ढोक बाबा 45,000 वाले महाराज. त्याच्यानंतर 35 वाले, त्याच्यानंतर 30 वाले, यंदा 25 वाले. डचकू नका जीवनराव. आणि तुम्हाला काही कमी नाही महाराज. अरे शून्यातून विश्व निर्माण केलं. पण बघा ही संप्रदायाची आवड. अरे श्रीमंत भरपूर आहे, टरकानं पडलेत महाराज, पण त्यांना कुठं पैसा खर्च हिची अक्कल नाही आहे का? हो, पैसाही कुठं खर्च हे कळालं पाहिजे आहे का? अरे धनाची शुद्धी होत असते, तो पैसा सत्कर्माला गेला पाहिजे फक्त. आणि तो चांगल्या ठिकाणी गेला नाही ना, मग त्या धनाला आग लागते, त्या धनाची चोरी होते, त्या धनाला हो राजा ताब्यात घेतो. राजा ताब्यात घेतो ना सध्या. त्याला काय म्हणतात सध्या ते आपलं, ते मागं लागलं काहीतरी म्हणत ना. हा, कोण म्हणलं? बीडी आहे? बीडी नाही रे बाबा, ईडी माग तेच आहे. ते राजा तरी ताब्यात घेतो, भांडणं तरी जातं महाराज, कोर्ट कचेरीत जायचं, पोलीस स्टेशनला तरी जात आहे का, दवाखान्यात तरी जातं. असं होऊ नये असं वाटत असेल तर अशा या चांगल्या ज्ञान धर्म मंडपामध्ये तुमचं योगदान द्या. तुम्हाला काहीच होणार नाही का? संगत करना बडोन की बडत बडत जय, अरे गजे की माता आजा बैठे मन माने सुफल काय आहे का? उन्ही संतांची संगती तुम्हाला घडली. त्या माध्यमातून माझं कीर्तन संपत आलं. एकदा सर्वांनी हात वर करा बरं. वा 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 वा, क्या बात आहे.
फोटो घ्यायचा का इथून घे वरून घे वाटलं. या बघा ह्यांची हात घेणं लय अवघड आहे. हो सरळ ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा बरं. पुढं बसलेले आमचे ते बघा त्यांनी केला पोरं हो हात वर करा दादा नो हात वर करा. अरे अनमोल किमचा देह आपल्याला भगवंताने दिलाय. बघा आमच्या पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा एवढी वारकऱ्यांची सेवा करणारे आमचे गोपाळजी भाऊ बघा बरं ते शूटिंग घेऊ नये सध्या. अरे काय हो आमच्याकडं पोलीसवाले फिरकत सुद्धा नाही तिकडं पण तुमच्याकडे महाराज लोकांना चहा पाणी देणं म्हणजे किती प्रेम आहे का. हात वर करा आणि असं समजू नका मला हात दिसत नाहीत. मला जरी नाही दिसला हात जगाच्या मालकाला सर्वांचे हात दिसतात. आणि खरं सांगतो खोटं होणार नाही इमानदारीने सांगतो ज्यांनी ज्यांनी हात खाल्ले घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार. काही होणार नाही बाबा. नाही तर पुन्हा महाराजाला म्हणताना कशाला आंबे केले. मोठे प्रेमानं भजन करा. तू ले ले हरी का नाम ले 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 तू ले ले हरी का नाम ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 वा वा पांडुरंगा 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 पांडुरंगा. क्या बात है वाह 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 क्या बात है. सर्वांनी सर्वांनी भजन करा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. ले 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 तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 ले हरी का नाम ले हरी का नाम. हरिना भाग्यवंत नटहारी कीर्तना. हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. काळी काळी खरा तरुण या मंडपातला एवढाच एकटा तरुण आहे. कारण मी म्हणत नाही तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना. जे कीर्तनात नाचतात त्यांना भाग्यवान म्हटले बरं का काका. आणि जे घरी नाचतात घरी 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 कळते का तुम्हाला घरी पुन्हा पुढं ते म्हणलं बा मी म्हणणार नाही बायको पुढे म्हणलं बायको हे गुलाबजाम म्हणला म्हणा हे गुलाबजाम. बायको पुढे नाचतात त्यांना भाग्यवान म्हटलं होय. अरे कीर्तनात कथेत नाचतात ते भाग्यवान आहेत. आणि जे चुली समोर बायको समोर नाचतात ना ते भाग्यवान नाही ते माकडे आहेत माकडे. हे बाकीचे कोण आहेत तुमचं सांगा नाही तिकडचं सांगतो माझ्या तिकडचं हे बिचारी चांगले आहेत. हे माझे वाक्य नाहीत संतांचे वाक्य. काय करावी ती मोलाची माकडे नाचतात ती पुढे. नाचतात ती पुढे मुसाराच्या नाचतात पुढे. काय करावी ती मोलाची माकडे. काय करावी ती मोलाची काय करावी ती मोलाची माकडे. काय करावी ती मोलाची माकडे. काय करावी ती मोलाची माकडे नाचतात ती पुढे.
मी तुम्हाला हात खाली घ्यायला सांगितले, हात ते मागचे दोघं खुर्ची म्हणाले मा ही गिनी कुठलं आणले की हे? मी काय ही गी नाही काय? अरे आम्ही रोज कीर्तनात भजन करतो आहे का? खरं तर तुमच्याकडून आम्हाला करून घ्यायचंय आणि आमच्या बाबांचं कामच ते महाराज. विसरली तया थोर झाली हानी आहे ना, आम्हाला देवाचा विसर पडलाय म्हणून आटव पडावा म्हणून कथा कीर्तन आहे. एकदा त्याचं नाव मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत आहे का? अरे आम्ही कीर्तनामध्ये 2 तास कीर्तन श्रवण करतो आणि 2 मिनिट भजन करतो. 2 मिनिटात किती वेळा आमच्या मुखातून विठ्ठलाचं नाव निघतं. आम्ही किती भाग्यवान आहोत हे आम्हाला सुद्धा माहित नाही आणि म्हणून आम्ही कोणी म्हणणार नाहीत. आता फक्त तुम्ही म्हणायचं आहेत आमच्या मागे, सर्वांनी म्हणायचं. म्हणणार का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला. तुमची संख्या जास्त असल्यामुळे तुमचा आवाज यायलाय. तुम्ही थांबा थोडं, तुम्ही थांबा. फक्त पुरुष मंडळीचा आवाज बघू, फक्त पुरुष. कसे बसलेत बघा नाही, त्यास काय 6 महिने गिळाय मिळेल. अरे फ्रेश फ्रेश फ्रेश, हा फ्रेश. आता सगळ्यांनी म्हणायचा. तुमचं काय नाव आहे? हा तुमचं, हा तुमचं, हा तुमच्या दोघांचं सांगा घेतो, जाऊ द्या. तुमचा टेकन देऊन बसलेले प्रभाकर रावजी, खरं सांगा घरी कुणाचा आवाज आहे? घरी घरी आवाज कुणाचा असतो? किती मोठा माणूस होते आमचे गोपाळरावजी, पोलीस खात्यामध्ये जरी असले ना त्यांचा बाहेरच रुबाब असते. घरी बायको काही चालू द्या, कितनाही माणूस मोठा असू द्या, आदमी कितनाही खतरनाक होतो, बाहेर घर में आया तो बिकी बिकली बन जाता है. बाहेर साहेब आले, साहेब घरी गेला की म्याव. हे मी आमचं सांगत नाही, यांचंही सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगतोय. फक्त पुरुष मंडळीने भजन करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. क्यू याली मला आता उग बाबा बसलेत म्हणून, नाही तर एखाद्याच्या बुक्की घातली असते ना हातामध्ये, बुक्कीत टेंगुळ केला असता. असलं कुठे भजन असते? हे भजन असते का? बरं या भजनाला भजन म्हणतात का? ओ प्रभाकररावजी, भजन असं असतं का? असलं भजन असतं का? जीव गेल्यावर भजनात काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे भजनात? अरे भजनात प्रेम असलं पाहिजे का नाही? मग हे प्रेम आहे, हे प्रेम आहे का? यांना प्रेमानं भजन करताच येत नाही महाराज. प्रेमानं भजन करावं यांनी प्रेमाने भजन करावं. जरा कौतुक केलं म्हणजे 1,500 500 येईल आपल्याला. मुख्यमंत्र्यांनी 1.5 दिले का? बिचारी आमच्या तिकडच्या माता माऊल्यालाही सज्ज नाही, कीर्तन झाल्यावर रिकाम्या हातानं पाया पडत. इकडच्या कशा आहेत कोणला माहित. पुढची म्हातारी म्हणाली वागा काय आणलं नाही की र, ही म्हातारी म्हणाली आणलं नाही. गळ्यात मणी आहेत का नाही? मणी मणी द्यायचे, मणी पण काळे द्यायचे नाही, पिवळे द्यायचे बरं का, पिवळे. विनोद सोडा. अरे परमार्थ टिकवलाय आमच्या माता माऊल्याने आहे का? यांनी परमार्थ टिकवलाय. आजही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पहाटे 5ला जा. कुणाची संख्या जास्त आहे जीवनराव? हो, म्हणून आमचा वारकरी संप्रदाय सांगतो महाराज सगळ्यांचं काय करायचं ते करा, पण हा जोडून विनंती आहे, माता माऊल्यांची अजिबात जन्मात कधी निंदा करू नका. ह्या कोण आहेत महाराज? नारी की निंदा मत कर यारो, हे नारी रतन की खा.
जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. तुम्ही आहे. अरे तुम्ही भजन केलं म्हणून तुमच्या हातची गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागली आहे का. म्हणून माता मौलीनं भजन करायचं. 2च मिनिटं झालं कीर्तन. हा भजन करायचं. ज्ञानोपाराया माझ्या तुकोपाराया ज्ञानोपाराया माझ्या तुकोपाराया देवकी नंदन गोपाला हो देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. शेजारी लागली झोपायला. हे भजन हो बारकुमाई तुमच्या टायमापेक्षा पुढे गेलो बरं का मामा. आता बस झालं की बस झालं की का सुरू करायचे आता. तिकडे विचारा सुरू करायचं ते तिकडे तिकडे पाकिटवाल्याकडे. कीर्तन माझं सगळं झालं आहे का. हात जोडून माझी विनंती आहे. सध्या कलियुग आहे. कलियुगामध्ये चांगलं सांगणार कोणी नाही महाराज. चांगला सल्ला फक्त इथंच मिळेल तुम्हाला. आता एकमेकाचं वाटोळं करायला लोक बसलेत. हात जोडून विनंती आहे. हा समाज आहे आपला. ही तरुण पिढी आहे. खरं सांगू बाबा झाले कीर्तन पण जीवन भाऊ तुमचं कार्य खूप चांगलं आहे. मी ऐकलंय. सुखदुःखात सगळ्यांच्या धावून जाता. आजच बघितले का गरीबाला रक्त दिलं तुम्ही. अरे ज्याचे नोकरदार मुलं असताना सुद्धा लाख लाख रुपये पगार उचलतात महिन्याला, त्या मुलांनी बापाला रक्त दिलं नाही आज. पण आपल्या गावातल्या आमच्या जीवन भाऊन स्वतःचं रक्त देऊन आले आहे का. हे समाजकार्य ही सेवाच आहे महाराज. ईश्वर सेवा आहे का. खरे सांगू अरे आज या कीर्तनामधून हे सांगण्याची नितांत गरज आहे. याचं कारण सांगतो. नैसर्गिक नेम आहे आजोबाच्या प्रेत यात्रेत नातवानी हजर राहावं. पण आजची तरुण पिढी 20-25 मधली तारुण्यामध्ये व्यसनाची आहारी लागली महाराज. काल परवा भाऊ 25ला तरुण फुल दारू पिऊन गाडीवर बसला. हायवे रस्ता चांगला झाला. 120च्या स्पीडने निघाला. फुल पिला. गाडी ओव्हरटेक झाली नाही. पुढच्या ट्रकला जाऊन आदळला. 25ला तरणा भांड पोत्यात भरून आणला. पोत्यात भरून आहे का. त्याचा एकुलता एक. एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा मायबाप ढासा रडलेच. 95 वर्षाचा म्हातारा आजा काठी टेकत मशानभूमीमध्ये ढासा रडला. माझ्या पायाला हात लावला. सांगितलं महाराज 100 एकर जमीन पण करू काय आता. तुम्ही सांगताय ना आजोबाच्या प्रेत यात्रेत नातूने हजर राहा. दुर्दैव तरणा भांड 25ला माझा नातू व्यसनाच्या आहारी गेला म्हणून आज मरण पावला. हो नावीला जाणं मला यावं लागतं त्याला वाटेला लावायला. जे दुःख मी भोगले ते कुण्या आजोबाच्या वाट्याला येऊ नये. कीर्तनात थोडं सांगा जा दादानो. अरे बोलू नका ना. म्हणून आम्ही रोज कीर्तनामध्ये 5 मिनिट याच्यावर घेतो महाराज. अरे आज समाज पाठीमाग याचं कारण फक्त व्यसन आहे महाराज. व्यसन आहे का. आणि आज आमचा गोरगरिबाचा सामान्य घरातला मुलगा अरे 250, 200, 300 रुपये मजुरीने दुसऱ्याच्या शेतात जातो. कुठं दुकानावर काम करतो. आणि तिकडनं येताना ते काय म्हणतात त्याला 90s म्हणतात ना. कितीला आहे ती
सध्या तर लय माहिती आहे. फुल पिऊन येतं महाराज, फुल पिऊन आहे का? लय जिम खेळत येतं. आमच्या कीर्तनात बसला, कीर्तन झाले, आम्हाला म्हणतो महाराज तुमचं काय काम आहे हे सांगण्याचं आहे. आम्ही नाही तर कोण सांगायचं महाराज. अरे साधी लेकर बाळातली उरलेली भारी वाळलेली भाकरीचा तुकडा भाकरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालता तर कुत्र रात्रभर तुमचं घर सांभाळतो. तुमच्यासारखा समाज भाऊ आम्हाला सफरचंद खाऊ घालतं, काजू बदाम खाऊ घालतं. आणि हा समाज वेगळ्या मार्गाला जात असेल, आम्ही त्याच्यावर एक शब्द जर बोलत नसेल, आमचा दर्जा कुत्र्यापेक्षा खाली जाईल बरं का. बोललं पाहिजे. नाही मी बोलतो असं नाही. 750 वर्षापूर्वी माझ्या संतांनी सुद्धा जनजागृती दिली. मला दारू गांजा मत पिया रो, दारू गांजा मत पिया रो, अक्ल गुम हो जाती है. अपनी कमर का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. दारू गांजा मत पिया रो, अक्ल गुम हो, दारू गांजा मत पिया रो. आम्हाला पिलो म्हणतो महाराज हमने शराब पी. यार तू कोण शराब पिणे वाला आहे? बरं खरं सांगा, नशात दारूत आहे का माणसात आहे? प्रभाकर मामा ये कशात आहे? नशा दारू का माणसात? साबदार माणसात. हा माणसात उतरायला म्हणलं ऐकू लागले. माणसात आहे महाराज. अरे दारूत असती दुकान मधली बॉटली नसली असती महाराज. शराब नशा शराब में नहीं, नशा आदमी में. अरे शराब में होती तो दुकानी बाटली क्यों नाही का? फुल भरलेली बाटली दुकानात एका जागेवर आहे, त्याच्यातली 4-2 थेंब्याच्या पोटात पडलेला 40 फुटचा रोड पुरत नाही. आम्ही म्हणलं की महाराज आम्हाला म्हणतो हमने शराब पिए. अरे तू कौन शराब पीने वाला है? इतनी भी पावरफुल रही. शराब तुम्हारी खानदान को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे प्रतिष्ठा को पिएगी. अरे शराब को पीने वाला नहीं हुआ